पळता पळता ते एवढे जोरात पळाले की त्यांना मध्येच धाप लागली. त्यांनी फक्त काही सेकंद ते तिथे थांबले, थोडासा श्वास घेतला आणि परत पळत निघाले. आणि डेपोमध्ये पोहोचतात तर बघतात की गाडी ऑलरेडी निघून गेली होती. तर नाईलाज होता, ते चालत निघाले. संध्याकाळचा सूर्य मावळलेला होता, पूर्ण किर्र अंधार. आणि सगळ्यात मेन म्हणजे ती कोकणातली वाट. कोकणातली वाट म्हणजे अत्यंत झुपकेदार झाडी. निसर्गरम्य कोकण हा दिवसा वाटतो, रात्री वाटत नाही. घनदाट काळोख. रात्रीचं चांदणे जरी पडलं असेल तरी त्या चांदण्याचा प्रकाश रस्त्यापर्यंत पोचणं तेवढं शक्य नव्हतं. आता मात्र त्यांना त्या काळोखाची खरंच भीती वाटायला लागली. किती झालं तरीसुद्धा ते त्यांच्या डोक्यातून विचार काढू शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून आता फक्त पाणी निघायचं बाकी होतं. कुठे फसलो मी? का त्या दुकानदाराच्या नादी लागलो? मनातल्या मनात ते दुकानदाराला शिव्या द्यायला लागले होते. कधी हा रस्ता संपेल, कधी मी एकदाचा घरी पोचेन, त्यांना असं झालं होतं. ते आता मात्र त्यांचं डोकं फिरलं. एवढा वेळ चालून आलो आहे, एवढा मी थकलो आहे आणि आता मध्ये हे झाड पडलं आहे. आणि त्यांना दिसलं की साधारण एक 100 ते 200 मीटर पुढे रस्त्यापासून थोडंसं आतमध्ये कोणीतरी हातामध्ये कंदील घेऊन चाललेलं आहे. त्यांनी त्या माणसाला हाक मारली, म्हणजे कुकारा घातला, परंतु समोरच्याचा काहीही रिस्पॉन्स आला नाही. त्यांना आतापर्यंत तो माणूस दिसत होता, परंतु परंतु काही क्षणानंतर तो माणूस आणि त्याचा तो कंदील दिसणं आता साफ बंद झालं. आता ते सारखे सारखे जागोजागी नजर भिरकावत होते. त्यात त्यांना पटकन तो माणूस त्यांच्या साधारण डाव्या बाजूला दूरवर चालत जाताना दिसला. ते त्या माणसापर्यंत पोचणार एवढ्यात तो माणूस पुन्हा दिसेनासा झाला. आता मात्र त्या ओसाड माळावरती त्यांनी कुठल्या तरी वेगळ्याच दिशेला त्यांनी पळ काढला होता. ती जागा कोणती, काय कोणतं त्यांना माहीतच नव्हतं. ते त्या माणसाजवळ पोचणार तेवढ्यात तो माणूस पुन्हा दिसेनासा झाला. आता तो माणूस त्यांच्यापासून फार फार तर 50 मीटर अंतरावरतीच होता, पण तो माणूस अचानक दिसेनासा झाला. आजची ही घटना जेवढी रहस्यमयी आहे तेवढीच थरारक देखील आहे. कारण की आजच्या या घटनेमधील त्या व्यक्तीच्या जागी आपण स्वतःला ठेवून जेव्हा बघाल आणि विचार कराल की रात्रीच्या त्या किर्र अंधारामध्ये जर एखाद्या व्यक्तीसोबत असा काही भयान प्रकार घडला आहे आणि त्या ठिकाणी जर आपण असतो तर आपली काय अवस्था झाली असती. जास्त वेळ न घेता घटनेला सुरुवात करूया. मित्रांनो, ही घटना मला आमच्याच गावातील एका काकांनी सांगितली. त्यांचं खरं नाव मला माहिती नाही आहे, पण आम्ही त्यांना लहानपणापासून बाळकाका म्हणतो. त्यांचं वय आज 55पेक्षा जास्त आहे. त्यांचा जन्म गावातच झाला, पण नोकरीनिमित्त ते साधारण 80च्या दशकामध्येच मुंबईला आले होते. त्यांचे आईवडील तेव्हा गावामध्येच राहायचे. बाळकाका आणि त्यांचा भाऊ हे दोघे मिळून मुंबईला आले होते. तेव्हा त्यांची नुकतीच 12वी झाली होती आणि मुंबईला ITI करण्याच्या निमित्ताने ते लोकं आले होते. म्हणजे ज्यावेळी ते मुंबईला आलेले तेव्हा साधारण त्यांचं वय 17 किंवा 17पेक्षा एखाद वर्ष जास्त असावं. ही घटना आहे 1985 सालची. ITI वगैरे करून झाल्यानंतर त्यांना नुकतीच एक नोकरी लागली होती. एका नॉर्मलच्या प्रायव्हेट फॅक्टरीमध्ये ते नोकरी करत होते आणि ती फॅक्टरी साधारण अंधेरीच्या सिम्समध्ये कुठेतरी होती. आणि ते थोडी जरी सुट्टी मिळाली किंवा गणपती, शिमगा किंवा मे महिन्यामध्ये थोडी जरी सुट्टी मिळाली, ते जराही वेळ न दवडता गावाला येत असत. अजून त्याचं लग्न झालेलं नव्हतं. ह्या घटनेपर्यंत तरी त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे ते आजसुद्धा मुंबईला त्यांच्या भावासोबतच राहत होते. तसेच 80च्या दशकातल्या एका मे महिन्यामध्ये ते आपल्या गावाला आले होते आणि त्यांचे हे गाव कुडाळमधल्याच एका खेड्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना तालुका हा कुडाळ तालुकाच लागतो. आणि आज जरी आपल्याला असं वाटलं की गावामध्ये ट्रान्सपोर्टची व्यवस्था एवढी चांगली नाही आहे किंवा दिवसातून एसटीच्या फक्त 5 ते 6च फेऱ्या होतात, तर विचार करा आपण 1985च्या दशकातल्या गोष्टी करतो. तर तेव्हा परिस्थिती आणखी थोडीशी बिकट होती. तेव्हा एसटीच्या फेऱ्या आज जर 5 असतील तर तेव्हा साधारण 2 ते 3च होत्या आणि त्यासुद्धा त्याच टायमावरती शेवटची एसटी सुटली की सुटली. तुम्हाला पुन्हा काही साधन नाही. तेव्हा गावाच्या साईडला रिक्षा वगैरे सुद्धा एवढ्या प्रचलित नव्हत्या. मग तुमच्याकडे एकच पर्याय होता की चालत जाणं. आणि बरीच लोकं त्यावेळेला बाजार वगैरे करून झाल्यानंतर शेवटची एसटी सुटल्यानंतर
मुद्दाम चालत जात असत. पण तेव्हा एक सिच्युएशन असे की वाडीतली काही लोक किंवा गावातली काही लोक ठरवून बाजार करायला जात असत आणि आपापली वेगवेगळी कामं उरकल्यानंतर ते तालुक्याच्या एका ठिकाणी भेटत आणि सगळे मिळून एकत्र चालत जात. या दिवशी बाळकाकासुद्धा तालुक्याला बाजार आणण्यासाठी गेले होते. त्यांचे बाजार व्यतिरिक्त आणखी एका सरकारी ऑफिसमध्ये एक काहीतरी काम होतं, साधारण कसल्या तरी रजिस्ट्रेशनच्या संबंधात रेशन कार्ड किंवा असंच काहीतरी पॅन कार्ड काहीतरी काढायचं होतं. त्यांना हे माहिती होतं की त्यांचं हे काम संध्याकाळी 5ला ऑफिस बंद व्हायच्या अगोदर होणारच आहे, हे त्यांना पक्का माहीत होतं. म्हणून ते सकाळी 10 वाजताच घरातनं निघाले. त्यांनी एस टी वगैरे करून ते तालुक्याला पोचले. त्यांनी पटापट काय तो बाजार केला आणि ते त्या सरकारी ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांचं सगळं काम वगैरे उरकेपर्यंत फॉर्म वगैरे भरून फॉर्म सबमिशनपर्यंत त्यांना साधारण 5 वाजलेच. आता भूकसुद्धा लागली होती. दिवसभर काही खाल्लं नव्हतं म्हणून त्याने जवळच्याच एका हॉटेलमध्ये जाऊन थोडासा नाश्ता केला आणि चहा घेतला. तेव्हा त्यांच्या खेड्यापर्यंत येणारी शेवटची गाडी होती 7 वाजताची. आणि त्यांना आरामात मिळणार हे त्यांनासुद्धा माहिती होतं. ते त्या हॉटेलमधून नाश्ता वगैरे करून बाहेर पडेपर्यंत साधारण 6:30 वाजले होते. कुडाळचं एस टी डेपो त्या हॉटेलच्या अगदी समोरच होतं. ते एस टी पकडायला जाणार एवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की त्यांना घरी बाजारातून आणखी काही सामान घ्यायचं होतं जे सकाळी मिळालं नव्हतं. आणि त्या दुकानदाराने सांगितलेलं की मी दुपारपर्यंत हे आणून ठेवतो, तुम्ही संध्याकाळी येऊन घेऊन जा. आणि ते सामान अगदी महत्त्वाचं असल्याकारणाने ते घेणं गरजेचं होतं. आणि ते दुकान डेपोपासून साधारण 5 मिनिटाच्या अंतरावरतीच होतं. त्यामुळे त्यांनी विचार केला अजूनसुद्धा अर्धा तास गाडी यायला आहे आणि गाडी आल्या आल्या लगेच भरेल आणि लगेच सुट्टे असत तर नाही आहे. त्यामुळे ते त्या दुकानामध्ये सामान आणण्यासाठी गेले. परंतु दुकानदार जागेवरती नव्हता. त्यांनी बाजूच्या दुकानामध्ये चौकशी केली. त्यांनी सांगितलं की तो इथेच 2 मिनिटावरती गेला आहे. तो लगेच एक सामान पोहोचवून लगेच येतोय. असं म्हटल्यानं ते 2 मिनिटं म्हणून तिथेच थांबले. परंतु 2 मिनिटाचे 5 मिनिटं झाली, 5 मिनिटाची 7 मिनिटं झाली, 10-12 मिनिटं उलटून गेली. त्यांच्या मनामध्ये ही सुद्धा धाकधूक की एस टी सुटेल. पण त्यांच्या हातामध्ये तेव्हा एक साधं ॲनालॉग घड्याळ होतं. घड्याळामध्ये पाहिलं तर अजून 7 वाजायला अजूनसुद्धा 7-8 मिनिटं बाकी होती. तो दुकानदार आला की त्याच्याकडनं सामान घ्यायचं आणि लगेच निघायचं असं त्यांनी ठरवलं. परंतु त्या दुकानदाराला आणखी 5 मिनिटं लेट झाला. आता 7 वाजायला फक्त आणि फक्त 5 मिनिटं शिल्लक होती. त्याने दुकानदाराला सांगितलं की सकाळी मी तुझ्याकडे आले, तू हे सामान मला दुपारपर्यंत आणून देशील असं सांगितलेलंच. पण दुकानदार म्हणाला की मी ते सामान आणायला विसरलो आहे, तर तुम्ही तुमचं नाव मला लिहून ठेवा आणि तुम्हाला कोणतं सामान पाहिजे तेवढं सांगून ठेवा, तर मी उद्या ते नक्की आणून ठेवतो. बाळकाकांनी अक्षरशः डोक्यावरती हात मारला. म्हणाले उगाचच मी एवढा टाईम पण घालवला. आणि लगेच त्यांनी घड्याळ पाहिलं तर 7 वाजलेले होते. कारण की त्यांच्या या संभाषणामध्ये 5 मिनिटं कधी निघून गेली त्यांनासुद्धा नाही समजलं. म्हणून त्यांनी तशीच त्यांची पिशवी उचलली आणि पळत पळत ते डेपोकडे गेले. त्या दुकानापासून तो डेपोचा रस्ता फक्त 5 मिनिटाचा होता. पण आता जेव्हा माणूस पॅनिकमध्ये असतो तेव्हा त्याला काहीही सुचत नाही. ते पळत पळत गेले खरं. 7 तर ऑलरेडी वाजून गेले होते आणि त्यांना पळता पळता ते एवढे जोरात पळाले की त्यांना मध्येच धाप लागली. त्यांनी फक्त काही सेकंद ते तिथे थांबले, थोडासा श्वास घेतला आणि परत पळत निघाले. आणि डेपोमध्ये पोहोचतात तर बघतात की गाडी ऑलरेडी निघून गेली होती. तिथे त्यांनी डेपोमध्ये स्टेशन मास्तरांना वगैरे विचारलं तर मास्तर म्हणाले की आज एवढी गर्दी होती की गाडी लागली तीच गाडी कचाकच भरली. त्यामुळे मग कंडक्टरने जास्त वाटच बघितली नाही. कारण की गाडीचा दरवाजा लावणंसुद्धा कठीण होतं. म्हणून गाडी लगेच सुटली. आता काय करावं हे त्यांना काही सुचेना. घरी तर जायचं आहे. बरं, त्या कुडाळपासून त्यांचं गाव हार्डली 7 ते 8 किलोमीटर होतं. म्हणजे चालत जाणं एवढं काही कठीण नव्हतं. पण एकट्याने चालत जाणं हे त्यांना थोडंसं चॅलेंजिंग वाटत होतं. असं पण नाही आहे की ते घाबरत होते. कारण की कितीही झालं तरी वयाची साधारण 16 ते 17 वर्ष त्यांनी त्या गावातच काढली होती. त्यामुळे त्यांना अंधाराची भीती वगैरे असं काही वाटत तर नव्हतं. एवढा मोठा रस्ता, एवढ्या काळोखात एकट्याने पार करायचा म्हणजे त्यांना तसा तर कंटाळाच आला होता आणि दिवसभर एवढी धावपळ झाली तर तेवढे थकलेही होते. पण नाईलाज होता. आणि मेन म्हणजे त्या टायमाला मोबाईल नव्हता, की कोणाला फोन करून बोलवा किंवा कोणाची गावातली एखाद्याची रिक्षावाल्याला रिक्षा घेऊन बोलवा, त्याला 2 पैसे जास्त द्या. पॉसिबलच नव्हतं, तर मोबाईलच नव्हती. आणि त्यावेळेला रिक्षाचं एवढं चलन नसल्याकारणाने तिकडे रिक्षा स्टँडला रिक्षा असत, पण हार्डली 2 ते 3 रिक्षा आणि ते सुद्धा दिवसातल्या फार कमी वेळ तिकडे असत.
एस टीचा टाईम असला तर रिक्षा तिथे नसायचे. त्यांना रिक्षावाल्यांना पण माहिती होतं एस टीची लोकं कधीही रिक्षावरून जाणार नाही. त्यामुळे साधारण 5-6 वाजता रिक्षा स्टँड रिकामी व्हायचं. त्यांनी एक फेरी रिक्षा स्टँडला सुद्धा मारली तर ॲज एक्सपेक्टेड रिक्षा नव्हत्या. आता नाईलाज होता. ते चालत निघाले. संध्याकाळचा सूर्य मावळलेला होता. पूर्ण किर्र अंधार आणि सगळ्यात मेन म्हणजे ती कोकणातली वाट. कोकणातली वाट म्हणजे अत्यंत झुपकेदार झाडी. निसर्गरम्य कोकण हा दिवसा वाटतो, रात्री वाटत नाही. जी कोकणातली लोक आहेत, ती लोक या गोष्टीला ॲग्री करतील. रस्त्याच्या दुतर्फा मोठी मोठी डेरेदार वृक्ष. त्या वृक्षांमध्ये बरीच वृक्ष इथं वडाचीच असतात. आणि रात्रीच्या त्या किर्र अंधारामध्ये ते एकटेच चालत होते. हे 80चं दशक आहे. त्यामुळे रस्त्यावरती वर्दळ निव्वळ अशक्य. फोर व्हीलर वगैरे तेव्हा त्या काळी लोकांकडे नव्हत्याच. फार मिनिटांनी एखादा ट्रक बाजूने जायचा आणि त्या दिवशी त्यांचं नशीब एवढं खराब होतं की इतर टायमाला एखाद दुसरा सायकल्सवर कोणतरी तालुक्यातून गावाकडे जाताना दिसायचा. पण आज तर तो सुद्धा दिसत नव्हता. ते सारखे सारखे मागे वळून पाहत होते की एखादी तरी गाडी येते का, एखादा सायकलवाला तरी येतोय का. जरी त्याला नाही जमलं तर मी सायकल घेऊन त्याला डबल सीट बसून गावाकडे जाईन. पण नाही, त्याचं काही झालं नाही. रस्त्याच्या दुतर्फा मोठे मोठे लाल मातीचे ढिगारे होते. लाल मातीचे ढिगारे म्हणजे कोकणातले बरेच रस्ते हे डोंगरामधून कोरून काढलेले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लाल मातीचे छोटे छोटे टेकड्या टाईप असतात. त्या टेकड्या आणि त्या टेकड्यांवरती ती मोठी मोठी डेरेदार वृक्ष आणि घनदाट काळोख. रात्रीचं चांदणे जरी पडलं असेल तरी त्या चांदण्याचा प्रकाश रस्त्यापर्यंत पोचणं तेवढं शक्य नव्हतं. आता मात्र त्यांना त्या काळोखाची खरंच भीती वाटायला लागली. किती झालं तरीसुद्धा ते त्यांच्या डोक्यातून विचार काढू शकत नव्हते. रातकिड्यांची किरकिर तर चालू होतीच, पण तरी झाडावर एखादं माकड, एखादा वानर सळसळला तर त्या झाडांच्या सळसळीने सुद्धा त्यांचं हृदयामध्ये धस्स होत होतं. त्यांच्या डोळ्यातून आता फक्त पाणी निघायचं बाकी होतं. कुठे फसलो मी? का त्या दुकानदाराच्या नादी लागलो? मनातल्या मनात ते दुकानदाराला शिव्या द्यायला लागले होते. कधी हा रस्ता संपेल, कधी मी एकदाचं घरी पोचेन. त्यांना असं झालं होतं. ते मधला काही वेळ पळत पळत पार करत होते, पण जास्त पळू पण शकत नव्हते. एवढ्या रात्रीचं पळायचं आणि कुठे पडलो, ठेच लागली, एवढ्या रात्रीची तर समजणार पण नाही. त्यांनी पटापट पटापट चालणंच जास्त प्रेफर केलं. ते चप 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 पावलं टाकत चालत होते. ते तालुक्यापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर पुढे आले असावेत आणि त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या मधोमध एक भलं मोठं झाड पडलेलं आहे. आता मात्र त्यांचं डोकं फिरलं. एवढा वेळ चालून आलो आहे, एवढा मी थकलो आहे आणि आता मध्ये हे झाड पडलं आहे आणि ते झाडसुद्धा असं नाही की छोटं, एक मोठं डेरेदार वृक्ष रस्त्याच्या मधोमध पडलं आहे. म्हणजे त्याचं ते पूर्ण तो बुंधाच जवळपास 6 ते 7 फुटांचा होता आणि त्याच्यावरती त्याच्या त्या सगळ्या फांद्या पूर्ण रस्त्यावर पसरल्या होत्या. तिथून वाट काढत जाणं सुद्धा शक्य नव्हतं. झाडाच्या बुंध्यावरती चढून पार करणं सुद्धा पॉसिबल नव्हतं, कारण तो बुंदाच एवढा मोठा होता आणि त्याच्यावरतून पाय घसरणार, पायाला दुखापत होणार हे त्यांना माहीत होतं. काय करावं त्यांना काही सुचेना. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, त्यांना काहीही दिसत नव्हतं. संपूर्ण काळोख. कोणाशी मदत मागावी, कोणाला हाक मारावी त्यांना काही सुचेना. दूरवर एखादं घर दिसते का, तर ते पण नाही. कारण की कोकणामध्ये आजसुद्धा मेन रस्त्यापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये वस्त्या चालू होतात आणि हे 1985चा काळ आहे. तेव्हा ते शक्यच नव्हतं. त्यांनी आजूबाजूला बघितलं, हातात हातात टॉर्च नाही, काही नाही. संपूर्ण घनदाट काळोख. त्यात ते एवढं मोठं झाड समोर पडलं आणि त्या झाडापासून ते थोडे लांबच राहिले होते. कारण की एखादा सर्प वगैरे त्या झाडामध्ये घुसला असेल आणि दिसला नाही तर आणखी प्रॉब्लेम होईल. म्हणून ते झाडापासून लांबच उभे होते. काय करावं, काय करावं काही सुचेना. कारण त्यांच्या गावाची वेश अजूनसुद्धा साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे होती. त्यांनी इकडे-तिकडे पाहिलं. त्यांना दिसलं की साधारण एक 100 ते 200 मीटर पुढे रस्त्यापासून थोडंसं आतमध्ये कोणीतरी हातामध्ये एक कंदील घेऊन चाललेलं आहे. त्यांनी त्या माणसाला हाक मारली, म्हणजे कुकारा घातला. परंतु समोरच्याचा काहीही रिस्पॉन्स आला नाही. परंतु त्याला त्यांनी पुन्हा हाक मारली, "ओ दादा, ओ दादा इकडे बघा." परंतु तो माणूस काही त्यांच्याकडे बघायला तयार नाही. तो माणूस आपला आपला कंदील घेऊन चालला होता.
कदाचित म्हातारा माणूस असावा. त्यांनी असा विचार केला. ते म्हणाले, की जाऊ दे. मी एक काम करतो, या माणसाच्या मागे मागे जातो, याला थांबवतो आणि विचारतो, की मला या गावामध्ये जायला इथून पुढून शॉर्टकट कुठे मिळेल. म्हणून ते लागलेच त्या माणसाच्या दिशेने निघाले. परंतु जसा त्यांनी रस्ता पार केला आणि ते त्या कच्च्या जमिनीवरती उतरले, तेव्हा त्यांना एक लक्षात आलं, की ही कच्ची जमीन थोडी ओली आहे. म्हणजे साधारण इकडे एखादं ओव्हाळ वगैरे असावं आणि त्या ओव्हाळामुळे इकडची माती पूर्ण ओली झालेली होती. मे महिना असल्याकारणाने ओव्हाळामध्ये पाणी नव्हतं, पण माती ओली होती. त्यामुळे त्यांचा पाय एका ठिकाणी पटकन सरकला. ते पडले नाहीत, पण पाय सरकला. त्यामुळे त्यांना एक समजलं, की आता आपल्याला एकदम सांभाळून पाय टाकावे लागतील. म्हणून ते हळू सांभाळून पाय टाकत, अंदाज घेत पाय टाकत होते. पण त्यांचं लक्ष पूर्णपणे त्या माणसाकडे होतं. ते तरी ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा ते त्या माणसाला आवाज देत होते. पण तो माणूस काही यांच्याकडे पाहत नव्हता, उलट दूरच चालला होता. त्यांनी कसं तरी पाय टाकत, चाचपत ते त्या ओढ्याच्या पुढे निघाले आणि जसे त्यांच्या पायाला एकदम घट्ट, ठोस जमीन लागली, तसं त्यांना समजलं, की आता जमीन सुकी आहे. मग ते पटापट चालू लागले. तोपर्यंत तो माणूस त्यांच्या जवळपास नजरेआड झाला होता. तो माणूस खूप दूर निघून गेला होता. आता त्यांच्याकडे काहीही पर्याय नव्हता. ते आता पळत निघाले आणि आज मेन म्हणजे रात्र ही चांदणी रात्र नव्हती. त्यामुळे ती जमीन, तो रस्ता दिसत नव्हता. ते फक्त अंदाज घेत पळत होते. त्यांना हे सुद्धा माहिती होतं कोणत्याही क्षणी मला ठेच लागू शकते. पण आता ते त्यासाठी तयार होते, कारण ते प्रचंड घाबरले होते. ते साधारण 5 ते 6 मिनिटं पळत राहिले. त्यांना आतापर्यंत तो माणूस दिसत होता. परंतु परंतु काही क्षणानंतर तो माणूस आणि त्याचा तो कंदील दिसणं आता साफ बंद झालं. आता मात्र बाळकाका कावरे-बावरे झाले. काय करायचं? मी तर वाट वाकडी करून आलोय. त्या सरळ रस्त्यावरती चालत राहिलो असतो तर मला माहिती होतं, की तो रस्ता माझ्या गावाकडेच जातो. त्यामुळे भले 1-1.5 तासानंतर किंवा 2 तासानंतर कसंही झालं तरी मी गावापर्यंत पोहोचलो असतो. आता मी कुठे आलोय काही समजत नाही. त्यात त्यांनी 1-2 वळणंसुद्धा घेतली होती आणि पुढे पूर्णपणे ओसाड माळ. हा मे महिन्याचा काळ असल्याकारणाने कोकणामध्ये मोस्टली भात शेती होते. त्यामुळे मे महिन्यामध्ये पूर्णपणे ते माळरान ओसाड असतं. एकही शेती तिकडे होत नाही. आता पूर्णपणे ओसाड रान, ओसाड माळ त्यांना दिसत होता. परंतु त्यांनी इकडे-तिकडे पाहिलं. तो माणूस त्यांना कुठे दिसेना. ते सारखे जागोजागी नजर भिरकावत होते. त्यात त्यांना पटकन तो माणूस त्यांच्या साधारण डाव्या बाजूला दूरवर चालत जाताना दिसला. आता मात्र त्यांना राहावलं गेलं नाही. त्यांनी जोरात आवाज दिला, "ओ काका, लक्ष द्या माझ्याकडे. ओ काका, मी इथे अडकलोय." पण तो माणूस काही त्यांना प्रतिसाद देत नव्हता. आता मात्र त्यांनी पूर्ण जीव एकवटला आणि त्या माणसाच्या मागे पळू लागले. तो माणूस अजूनसुद्धा त्यांच्यापासून खूप लांब होता. ते त्या स्पीडने जरी पळत राहिले असते तरीसुद्धा त्याच्याकडे पोहोचायला त्यांना कमीत कमी 5 मिनिटं लागली असती. म्हणून त्यांनी पूर्ण जीव एकवटला. आता पायाला लागेल, कुठे धडपडायला होईल, त्यांनी काहीही विचार केला नाही. पळत ते त्या माणसापर्यंत पोचणार एवढ्यात तो माणूस पुन्हा दिसेनासा झाला. आता मात्र त्या ओसाड माळावरती त्यांनी कुठल्यातरी वेगळ्याच दिशेला त्यांनी पळ काढला होता. ती जागा कोणती, काय कोणतं त्यांना माहीतच नव्हतं. कदाचित ते आतासुद्धा त्यांच्या गावाच्या जवळपासच होते. पण रात्रीच्या ह्यावेळी जेव्हा आजूबाजूला कुठेही लाईट नाही, एकही माणूस नाही, तेव्हा नक्की कुठे हे त्यांना समजणं शक्य नव्हतं. शिवाय त्यांच्या हातातसुद्धा टॉर्च नव्हती. ते आता आणखी पुढे जाणार, पण पुढे जाणार कसं याचाच विचार करत होते. तेवढ्यात तो माणूस आता त्यांना एका वेगळ्याच दिशेला जाताना दिसला. आता त्यांच्या डोक्यात दुसरं काही येतच नव्हतं. मला फक्त इथून बाहेर पडायचं आहे. मला कोणतरी एक माणूस दिसतोय ना, बस एवढंच त्यांच्या मनामध्ये समाधान होतं. आता मात्र त्यांनी त्या माणसाला पाहिलं आणि जोरात पळू लागले. ते पळता तो माणूस अजूनच लांब जात होता. आता ते पळताना सुद्धा आवाज येतोय, "अरे काका थांब, अहो काका थांबा, अरे दादा थांब." त्यांच्या मनात जे काही येईल ते फक्त ते आवाज देत होते आणि एका ठिकाणी ते त्या माणसाजवळ पोहोचणार, तेवढ्यात तो माणूस पुन्हा दिसेनासा झाला. आता तो माणूस त्यांच्यापासून फार तर 50 मीटर अंतरावरतीच होता. पण तो माणूस अचानक दिसेनासा झाला. त्यांना वाटलं की त्याचा कदाचित कंदील विझला असेल. परंतु तो माणूस जिथे दिसेनासा झाला, तिकडे ते पळत गेले, तर तिकडे कोणीही नव्हतं आणि ते तिकडे पोहोचणार, एवढ्यात त्यांना मागून कोणीतरी हाक मारली. "काय रे, कुठे चाललास?" त्यांनी मागे वळून पाहिलं,
तर एक साधारण 50शीतला माणूस त्यांना त्यांच्या मागे उभा दिसला. "काका, तुम्ही कोण? आणि तुम्ही इथे कसे आलात अचानक? मी माझ्या घरी चाललेलो. पण तू इथे काय करतोयस? आता काय झालं असतं माहिती आहे का तुला?" बाळकाकांनी विचारलं. "काय झालं असतं म्हणजे?" त्या म्हाताऱ्या माणसाच्या हातामध्ये एक पत्र्याची टॉर्च होती. जी टॉर्च काही वर्षांअगोदर मिळायची ना, ती ज्याच्यामध्ये निप्पॉनचे सेल वगैरे टाकले जायचे. त्यांनी ती टॉर्च त्यांच्या पायाजवळ मारली आणि तेव्हा बाळकाकांनी जे काही बघितलं, त्यांनी मात्र काकांना धडकीच भरली. त्यांनी पाहिलं ते लिटरली एका कठाड्या नसलेल्या विहिरीच्या कड्यावरती उभे होते. एक पाऊल पुढे आणि ते त्या विहिरीमध्ये पडलेच आणि सगळ्यात मेन म्हणजे ती विहीर पूर्णपणे सुकलेली होती. काका त्या विहिरीकडे बघतच बसले. त्या माणसाने तिथे थोडा वेळ बॅटरी धरून ठेवली आणि आता मात्र काका भरपूर थकले होते. ते थोडे मागे आले आणि जागेवरच खाली बसले. "कोण रे तू? कुठचा? आणि इथे ह्या ठिकाणी एकटा काय करतोय?" बाळकाका म्हणाले, "मी ह्या पुढच्या खेडेगावामध्ये राहतो आणि मी तालुक्याला गेलेलो कुडाळला. तिथे अशी माझी बस सुटली आणि येताना मी पाहिलं तर तिकडे रस्त्यामध्ये एक मोठं झाड पडलेलं होतं. त्या झाडावरून पार करून जाणं तेवढं शक्य नव्हतं आणि तेवढं मला सुरक्षित पण वाटत नव्हतं. इकडे मला एक माणूस दिसला. मी त्या माणसाला कधीपासून हाक मारतोय, पण तो माणूस काही लक्ष द्यायला तयार नाही आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी मला दिसायला लागला आणि इकडे येऊन बघतो, इकडे तो माणूस मला हातामध्ये मिळणार, तेवढ्यात तो माणूस इथून गायब झाला. आता तो माणूस गायब झाला का त्या हातातला कंदील-बिंदील मलाच समजेना. पण आता तुम्ही जर मला हाक नसती मारली, तर कदाचित मी या विहिरीत पडलो असतो." ते आजोबा म्हणाले, "थांब, शांत हो आधी, श्वास घे. तुला कुठल्या गावाला जायचं आहे?" बाळकाकांनी सांगितलं, "मला या गावाला जायचं आहे. या वाडीमध्ये मी राहतो." ते म्हणाले, "ठीक आहे, घाबरू नको. मी सुद्धा तिकडेच चाललो आहे. पुढच्या गावात चाललो आहे. मी जाता तुला सोडतो. आता फक्त जास्त घाई करू नकोस. 2 मिनिटं बस, मग आपण निघूया." असं करून बाळकाका त्या आजोबांसोबत निघाले. पुढचा जवळपास 1 तास ते त्या आजोबांसोबत चालत होते. आजोबांनी त्यांना बरंच काही विचारलं, "तू राहतोस कुठे? तू काय करतोस?" त्यांनी त्यांचा सर्व फॅमिली बॅकग्राऊंड सांगितला. ते मुंबईला राहतात, ते काय नोकरी करतात सगळं सांगितलं आणि बघता-बघता ते साधारण रात्री 10 ते 10:30च्या सुमारास त्यांच्या वाडीजवळ पोचले. बाळकाका म्हणाले, "हां, हीच माझी वाडी. मी ह्याच वाडीत राहतो." आणि ते पटापट पुढे गेले आणि त्यांनी मागे थँक बोलण्यासाठी मागे वळून पाहिलं, तर ते आजोबा तिकडून गायब झालेले होते. आता मात्र बाळकाका पूर्णपणे घाबरले, कारण की त्या वाडीच्या आजूबाजूला सुद्धा संपूर्ण शेतजमीन होती, जी आता पूर्णपणे ओसाड होती आणि तिथे कुठलाही दुसरा रस्ता नव्हता. म्हणजे तो माणूस तिथून चालत जरी निघाला असता, तरी कमीत कमी पुढच्या अर्धा तास तो माणूस दिसत राहिला पाहिजे होता. त्यामुळे काही सेकंदात माणूस गायब होणं शक्य नव्हतं. आता मात्र बाळकाकांना राहवलं नाही. ते जोरात किंचाळतच वाडीमध्ये शिरले. वाडीच्या पहिलंच जे घर होतं, त्या घरातून माणसं बाहेर आली. म्हणाले, "काय झालं बाळा, काय झालं?" त्यांनी सगळं सांगितलं, "माझ्यासोबत असं-असं झालं, माझी गाडी चुकली." ते म्हणाले, "आता शांत हो, पहिल्यांदा घरी जा आणि झोप." ते घरी गेले. ते जास्त जेवलेसुद्धा नाहीत आणि झोपून गेले आणि रात्रभर त्यांना तो कंदीलवाला माणूसच दिसत होता स्वप्नामध्ये. सकाळी उठले. सकाळी उठून त्यांनी अंघोळ वगैरे केली आणि त्यांच्या वडिलांना विचारलं, की "बाबा, काल रात्री असं-असं झालं. मला ते झाड अचानक पडलेलं दिसलं. मी त्या माणसाच्या मागे-मागे पळत गेलो. तो माणूस मला कुठे दिसला नाही." त्यावर त्यांचे बाबा शांत राहिले. ते म्हणाले, "याच्यापुढे कधीही तालुक्याला गेलास आणि उशीर होतोय असं वाटलं, तर हातातली सगळी कामं सोडायची, शेवटची एसटी पकडायची आणि घरी परत यायचं." ते म्हणाले, "हो, ते तर आता मी करेनच. कालचा अनुभव खूप खराब होता." ते म्हणाले, "पण तो माणूस कोण होता? तो माणूस मला शेवटी दिसला का नाही, तो कंदीलवाला माणूस? आणि जो माणूस मला सोडायला आला, तो सुद्धा अचानक कुठे गायब झाला?" त्यावर त्याचे वडील शांत राहिले. ते म्हणाले, "तुला काल जो कंदीलवाला माणूस जो दिसला होता ना, तो एका प्रकारचा आत्मा होता. म्हणजे तू त्याला भूत म्हणू शकतोस. तो तुला चकवा देत त्या विहिरीपर्यंत घेऊन गेलेला आणि त्याचा खरा हेतू होता की तुझा जीव घ्यायचा. तू एक पाऊल पुढे गेला असतास, तर तू त्या विहिरीमध्ये पडून नक्कीच तुझा जीव गेला असता." बाळकाकांच्या संपूर्ण अंगावरती शहारा आला. "बापरे! म्हणजे काल माझा जीव खरंच जाणार होता?" त्याचे बाबा म्हणाले, "हो."
मग ते आजोबा कोण होते? त्यावर काही बोलायच्या अगोदर बाळकाकांच्या बाबांनी हात जोडले, डोळे बंद केले आणि काहीतरी पुटपुटले. म्हणजे एका प्रकारे त्यांनी देवा देवाचे आभार मानले. ते म्हणाले, "तो आपल्या गावचा राखणदार होता. तू गावाच्या वेशीपासून जास्त लांब नव्हतास. फक्त तू वेगळ्या दिशेला होतास. त्यामुळे तिथून तुम्हाला रस्त्यावरती यायला जास्त टाईम लागला आणि रस्त्यावरून पुढे आपलं घर साधारण तासभर आतमध्ये होतं. पण तू होतास आपल्या गावाच्या वेशीवरतीच." आणि तो त्या वेशीचा राखणदार होता. त्याने पाहिलं, की एक पिशाच्च किंवा आत्मा किंवा जे काही होतं, वाईट शक्ती तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करते. म्हणून त्याने वेळेवरती येऊन तुला मागून हाक मारली. आता मात्र बाळाकाकांना सरसरून घाम आला. म्हणजे जो माणूस मला सोडायला आलेला, तो सुद्धा खरा नव्हता. ते एकदम शांत झाले. खूप वेळ एका कोपऱ्यात बसून राहिले. त्यांच्या बाबांनी थोड्या वेळाने येऊन त्यांना सांगितलं, "हे बघ, याचा जास्त विचार करू नको. हे होत राहतं. गावाच्या ठिकाणी हे होतच राहतं. प्रत्येकाला असे अनुभव आले आहेत. कुठे ना कुठे मलासुद्धा हा कधी ना कधी अनुभव आला होता. पण तो एवढा भयानक नव्हता, त्यामुळे ते जाऊ दे." मग बाळाकाकांनी त्यांच्याकडे पाहिलं. "म्हणजे काल ते झाड पडलंच नव्हतं का?" त्याच्या वडिलांनी त्यांच्या डोळ्यामध्ये पाहिलं. नव्हतं. ते झाड नव्हतं पडलं. "तू आत्ता जाऊन बघशील ना, तिथे काहीही नसेल. कारण एवढं मोठं झाड पडल्यानंतर ते उचलण्यासाठी साधारण 2 दिवस तरी लागतात आणि पूर्ण पालापाचोळा अख्ख्या रस्त्यावरती असतो. तू आता जाऊन बघशील तिकडे काही नसेल." बाळाकाका तसे तयार झाले. त्यांनी त्यांच्या घरातली सायकल घेतली, पण तिकडे एकटा जायची त्यांची आता हिंमत नव्हती. सकाळचे 10 वाजले होते, पण ह्या भर दिवसासुद्धा ते एकटे जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. त्यांनी वाडीतल्या एका मुलाला सोबत घेतलं. ते लोकं डबल सीट त्या जागेवरती गेले. तिकडून ते आणखी थोडे पुढेसुद्धा गेले. असं करत-करत ते तालुक्याच्या अगदी जवळ पोहोचले, पण पूर्ण रस्त्यावर त्यांना एकही मोठं झाड पडलेलं दिसलं नाही. त्यांच्या मागे त्यांचा जो मित्र बसला होता, त्याला त्यांनी पूर्ण हकीकत सांगितली होती. तो म्हणाला, "बाळा, हे असं होत राहतं. त्यामुळे तू पूर्ण रस्ताभर जरीच बघितलंस तरी तुला कधीही ते झाड दिसणार नाही. ते फक्त आणि फक्त तुझा भ्रम होता. तो जो कोण आत्मा होता, त्याला तुला त्याच्याकडे घेऊन जायचं होतं म्हणून ते झाड पडल्याचं दृश्य तुला दिसलं." त्यावर बाळकाकांच्या डोक्यामध्ये आलं, हो खरंच तसंच असावं. कारण एवढं मोठं झाड पडायला किती मोठं वादळ लागतं आणि काल तर एवढं गरम होत होतं, की साधी थोडी पण हवा येत नव्हती. मी रस्त्याने चालताना तोच विचार करत होतो, थोडी जरी हवा आली तरीसुद्धा जीव शांत होईल. पण थोडीसुद्धा हवा नव्हती, एवढं गरम होत होतं. मग ते झाड पडलं कसं? आणि त्यानंतर आजपर्यंत बाळाकाका कधीही रात्रीचे एकटे कुठेही गेले नाही गावामध्ये असताना. आज ते मुंबईमध्येच राहतात. आज त्यांचा एक मुलगा ग्रॅज्युएट झाला. दुसरा मोठा मुलगा त्यांचा ऑलरेडी एका ठिकाणी नोकरी करतोय. ती लोकं वरच्यावर गावाला जातात. आता तर त्यांच्याकडे गाडीसुद्धा आहे. ते गाडीने गावाला जातात. पण तो झालेला प्रसंग आजसुद्धा ते सगळ्यांना सांगतात आणि एकदम जीव ओतून सांगतात. त्या इंटेन्सिटीने समजतं की तेव्हा त्यांची काय अवस्था झालेली. मित्रांनो, तुम्हाला ही घटना कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्यासोबत कधी अशी घटना घडली आहे किंवा तुमच्या जाणकारांसोबत, तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही लोकांसोबत अशी अशी कुठली घटना घडली असेल आणि तुम्हाला माहिती असेल ना, तर ती आम्हाला नक्की मेल करा. ईमेल ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. धन्यवाद.